नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं. कशा असेल बरे का? चला आज आपण मस्तपैकी बनवूया डाळ भात. ठीक आहे. आता डाळ कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते, एकदम झटकीपट. जर तुम्हाला घाय असेल आणि टाईमच नाही तुम्हाला तर हे बघा, डाळ आपण जेवढी पाहिजे तेवढी घ्या. आता मी एकटीच आहे म्हणून मला एवढी डाळ भात झाली. तर ह्या डाळीला धुवून घेते. एक वाटी बघा आपलं तांदळाची घेतली. हे दोन्ही धुवून घेते चांगलं स्वच्छ. ठीक आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मग दाखवते तुम्हाला. ठीक आहे. चला आता हे दोन्ही धुतले बघा मी. तर ह्याच्यामध्ये मी डाळीमध्ये पाणी टाकते. बघा, एक ग्लास पाणी टाकले बघा. तुम्ही बघू शकता. आता हे मला हाताने टाकायला चांगलं वाटतं. हे आहे मीठ. हे बघा, हे मीठ टाकते मी. ठीक आहे. त्याच्यानंतर ही हळद आहे. चमच्या आतमध्ये बसले हे हळद बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर हा लिंबू ही आहे टमाटर. तर ह्या टमाटर धुती बघा, धुती. त्याच्यानंतर बघा मी काय करते असं बघा. हे बघा, हे असं केलं आणि मी गॅस ऑन करते. 2 मिनटं बघा, फक्त 2च मिनटं. हे बघा, असं टमाटर असं जाळून घ्यायचं. ठीक आहे. किंवा तुमच्याकडे हे गॅस बंद असेल आणि चूल चालू आहे तर चुलीत टाकून द्यायचं 2 मिनटं, लगेच बाहेर काढायचं. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. किंवा तुम्ही फ्रीजरमध्ये पण ठेवू शकता. काय ह्याला असं 2 मिनटं जाळायचं टमाट्याला. बघा, हे बघा, बंद केला गॅस. आता तुम्ही बघू शकता ह्याला हे 1 मिनिटात हे जर शिलतं निघते बघा, हे निघते. आता ह्याचं छिलतं आपल्या तोंडात जायला नाही पाहिजे म्हणून हे बघा असं काढायचं. हे बघा, हे बघा, बरोबर पटपट निघतं एकदम. तुम्ही अख्खं टमाटर टाकलं डाळीमध्ये तरी शिजून निघणार का? तर त्या टमाट्याचं सालतं आपल्या तोंडात येणार नाही. एक पॉईंट बघा. बरं मी तुम्हाला सांगते, डाळ भात सगळ्यांना बनवा येतं, पण एक पॉईंट पण शिकवायला चांगलं वाटतं ना, आणि तुम्हाला पण शिकायला चांगलं वाटतं, मला माहिती आहे. तर आता चला हे आहे ना, हे काढून घेऊया. ठीक आहे. आणि ह्याला नंतर ह्याचं काढल्यानंतर हे बघा असं सगळं काढलं बघा. आता ह्याचं तोंड कापायचं असं बघा. त्याला असं करायचं, 2 तुकडं करायचं. हे बघा, आणि टमाटर खराब बिराब बघा जरा. काय आता हे 2 टाकलेत ना, मला चिरायची काही गरज नाही टमाटर. तर ह्याचं 2 तुकडं मी अजून करणार. हे बघा, हे 2 तुकडं करणार. बघितलं. त्याच्यानंतर मी हात धुते आणि हे आपला कुकर बंद करते. हे बघा, बंद करते आणि कुठं गॅसवर ठेवते. ठीक आहे. बघा, हे आहे गॅस आपलं चालू. आता ह्याला 3 शिट्या द्यायच्या. तर ह्याचं हे उचलून फेकून द्यायचं. ठीक आहे. तर आता बघा, आता हे गॅसचं हे आपलं तांदूळ. त्याच्यात पण एक आहे ना आपलं ग्लास टाकायला पाण्याचा. मीठ टाकायचं. हे बघा, मीठ टाकलं आणि ह्याला सुद्धा डाळीचं संगती बाजूला एका गॅसवर शिजायला ठेवायचं. बघू शकता. आता हे मला तांदूळ टीम करायचं. टीम म्हणजे मला आहे ना ह्यातलं पाणी अजिबात कसलं काढायचं नाही. जर तुम्हाला पाणी काढायचं असेल तर तुम्ही जास्त पाणी टाका. जर नसेल टाकायचं तर 1 ग्लास बस झालं. एका वाटीला 1 ग्लास बस झालं, होऊन जातं. लागलं तर बघूया नंतर, कारण की सगळं बघून देखून करायला लागते. ठीक आहे. आता डाळीची तयारी करूया आपण. ठीक आहे. चला त्या भाताला गुदगुद म्हणजे फुगे यायला लागल्या तर त्या भाताला आपण झाकून ठेवूया. ठीक आहे. आणि गॅस स्लो करूया. ठीक आहे. आता कसं म्हणजे ते पाणी चुसून असं उपळ्या म्हणजे उकळलं ते असं. तर त्याला मी काय केलं, झाकण लावलं आणि ह्याला पण डाळीला 2 शिट्या दिल्या आणि स्लो केला. 5 मिनटं डाळ स्लोवर ठेवायची आणि 5 मिनटं हे झाकून ठेवूया. 5 मिनटानंतर आपण खोलून बघूया. ठीक आहे. चला आता हे मी गॅस बंद करते. ह्याचा कशाचा, डाळीचा. एका साईडला ठेवून देऊ. ठीक आहे. आता चला शिटी मारू नको मला बघून शिट्या मारतोय. आता हे बघा, आपण हे भात बघूया. चला, थोडासा भात शिल्लक आहे मला बनायचा. कट
जास्त आहे, तर ह्याला आपण हलवून बिलवून बघूया. ठीक आहे, मस्तपैकी आहे, खुला खुला बनणार आहे. तर ह्याला अजून एक 5 मिनटं चुलीवर राहून द्यायला. जर तुमच्याकडं चुलीवर तुम्ही बनवत असाल तर तुम्ही हराव पण ते होऊ शकता. आता मुंबईला कुठला हारण बिरम कुठलाही, बरोबर आहे का नाही. आता हे डाळ बघा, कुकर थंडा होतं तोपर्यंत मी काय तयारी केली ते तुम्हाला दाखवते. जास्त काहीच नाही. लसूण आहे चेचलेला, कोथिंबीर आहे, मिरची आहे आणि लिंबू आहे आणि राय आहे आणि जिरा आहे. आपल्याकडे कढीपत्ता नाही. जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, कढीपत्त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आता माझ्याकडे तूप पण नाही, पण जेवढं आहे तेवढं मी तूप इथं ह्याला लागलेलं आहे. तर मी ह्याच्यावर गरम होत होती आणि ती पिघळून निघण एकदम. ठीक आहे, तर मस्तपैकी डाळीला छॉप मारूया. बघायला गेलं तर मला ह्या हांडीमध्ये मला डाळ बनवायची होती, पण मी जाऊन दे, माझ्याकडे एक हातशी हांडी आहे. तर ह्याच्यामध्ये मी डाळ नाही बनवत, ह्याच्यामध्ये मी भात बनवला आहे. पण डाळीसाठी आपण कढाई घेऊया, कढाईमध्ये पण बनवूया. ठीक आहे, चला आता ह्याला सगळं हे काढून घेऊया बघा. ठीक आहे, चला आता हे भात होतं आलं तर हे थंड होते, तोपर्यंत आपण 2 मिनटं थांबूया. चला आता 2 मिनटं खोलून बघूया. आपला हा भात झालेला आहे, मोकळा फरफरीत झालेला आहे. ठीक आहे, हे बघू शकतात, दाबून पण बघा, एकदम मोमो झालेला आहे. तर आता हे आपल्याला बंद करायचं आहे गॅस. बघा गॅस पण बंद झाला. आता आपलं हे डाळ पण थंडी झालेली आहे तोपर्यंत. हे बघा, ह्याला सगळी वाफ निघाल्यानंतर कुकर खोलत जावा, अशी खोलत जाऊ नका. ठीक आहे, हे वाव. आता हे तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करते. एक टमाटर बघा, त्याचे छिलके ते पण तुम्ही बघू शकता. हे बघा, आता हे बघा, ह्याला एकदम मस्तपैकी घुटून घ्यायचं. हे बघा, टमाटर दिसतंय का मला कुठं सांगा, असं करायचं. हे बघा, हे बघा, बघू शकता तुम्ही. आता मला हे डाळ एका साईडला काढून घेते आणि डाळ मी ह्याच्यातच बनवते. 10 वेळा भांडी मी भरवत नाही. किंवा असं पण करूया आपण, ह्या साईडला मी बंद करते आणि हा माझ्याकडे छॉक मारचा आहे, हे धुवून घेते. बघा हे पण मी धुवून घेतलं. आता मी छॉक मारून घेते. हे बघा, हे आहे आपलं छॉक मारायचं. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. चला आता हे वला आहे त्याला पुसून घेऊ. ठीक आहे, आता हे गॅस स्लो करते मी, कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना तूप आहे आणि तूप ह्यातलं सगळं काढायचं. ठीक आहे, डबा मोकळा करून हे बघा. आणि ह्याच्यानंतर आपल्याला चांगलं थोडंसं तेल पण टाकायला, कारण तूप संपलेलं आहे आपल्याकडे तूप नाही, काहीच नाही. आणि माझ्याकडे जिरं पण नाही, कारण की मी आता घराला कलर बिलर दिला ना, तर ह्या घरामधलं काय असेल ते घाण वस्तू मी फेकून दिल्या. आपल्याकडे काय आहेच नाही जिरं बिरं, काही नाही. तर बिना जिराचं पण आपण बनवूया. कसं बनतं ते पण तुम्हाला दाखवते. जर घरातली एखादी वस्तू संपली असेल तर ती बाईच्या हातामध्ये असतं की कसं बनवायचं ते. ठीक आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे कळेल की डाळीला चव कशी येते आणि कसं बनवायचं हे बाईच्या हातामध्ये असतं. जर प्रेमाने कोणची वस्तू बनवली तर खूप छान बनतं, बरोबर आहे का ना. हे बघा, हे तूप आहे, मी सगळं काढलं. ठीक आहे, 2 मिनटं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं तूप आहे, थोडंसं तूप पण नाही म्हणून माझं थोडंसं तेल टाकते. बघू शकता तुम्ही. हे बघा, तर आपल्याला हे तेल टाकलेलं आहे आणि एका साईडला हा गॅस चालू करायचा. बघा, भांडी पण कमी करायची, अजिबात भांडी काय होत नाहीत, काहीच नाही. आता हे तेल चांगलं गरम होऊन द्या. ठीक आहे, जेवढं आहे तेवढं आपण बनवायचं. आता एका साईडला मी डाळ स्लो करून ठेवलेली आहे. तेल गरम होतं आहे, तेल गरम झालेलं आहे. आता हे आपलं राय, हे चांगलं राय फटफट फटफट करायला पाहिजे. फटफट म्हणजे कळलं ना की फटफटी फुटलं, म्हणजे फटफटी कशी फाट 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 करते, तसं हे राय फटफट करायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही लसूण टाका, कारण की जेवढा तुम्हाला राय आहे ना फटफट फट करत, हे बघा असा आवाज यायला पाहिजे. कच्च्यामध्ये टाकायचं नाही ना, तर तुमच्या तोंडामध्ये येणार. आता हे लसूण आहे बघा, मी लसूण टाकला, बघू शकता तुम्ही. आता मी हे मिरच्या टाकल्या, मुद्दाम मोठ्या मोठ्या का टाकल्या, कारण की लहान मुलं खात्यात किंवा आपण पण खातो, आपल्या पण ते तोंडात बारक्या बारक्या मिरच्या नाही आवडत एकदम, तर त्याच्यासाठी मी हे मोठ्या मोठ्या मिरच्या टाकते. आता आपल्याला हे कोथिंबीर टाकायची तेलावर तुपावर. ठीक आहे,
हे बघू शकता. आता जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर थोडं लाल तिखट टाकू शकता, नसेल टाकायचं. एकदम सिम्पलचा आपला छौक आहे, बघू शकता. हे बघा, बघायला पैसे लागत नाही, करून बघा. जास्त भांडी होत नाही डाळ भात करायला सुद्धा. बघा काहीसुद्धा नाही भांड्या निघाली माझी. त्याच्यामध्ये भात बनला त्यातच आहे, डाळ भात बनली त्यातच आहे. आता हे थोडंसं मी गरम करते बघा. जर तुम्हाला तिखट टाकायचं असेल लाल तिखट तुम्ही टाकू शकता. असं बनल्यानंतर आधी टाकून ठेवू नका. जर तुम्हाला आता टाकायचं आहे आणि तुम्हाला टाकल्यानंतर ते जळतं माहिती आहे ना, तर त्याच्यासाठी टाकायचं नाही. आता हे बघा, गॅस बंद करायचा. कधी कधी आग पकडते, बरोबर आहे का नाही. हे बघा, असं टाकून सोडून द्यायचं बघा. त्याच्यानंतर हे खोलायचं, हे बघू शकता. आणि 2 मिनटं झाकून ठेवायचं. 2 मिनटं झाकून ठेवायचं. तुम्हाला लिंबू टाकायचं असेल तर तुम्ही लिंबू टाकू शकता, नसेल टाकायचं तर तुम्ही नका टाकू. मला टाकायला आवडतं, मला जसं खायचं तसं मी खाते. आता थोडंसं लिंबू टाकते, थोडंसं लिंबू टाकते. कारण की आणि चिमटभर एक साखरेचं चिमट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल टाकायचं तर नका टाकायचं. चला मी नाही टाकत एकदम, पण खट्टा मिठ्ठा डाळ खायला खूप मजा येते. थोडासा गुळ पण टाकू शकता तुम्ही, ठीक आहे. कारण मी जेवण बनवायची कामं करते ना, तर मला माहिती आहे ना की कसं कसं कोणाकोणा आवडतं जेवण, बरोबर आहे का नाही. आता हे बघू शकता तुम्ही, हे डाळीला बघा जास्त काय आपण हे नाही केलं. हे कशी वाटते डाळ, हे बघा डाळ मस्तपैकी वाटते बघा, बघू शकता एकदम. ठीक आहे, एक मिनिट माझा पळी कुठे गेली मला बघते, पळी बघू द्या मला जरा. ठीक आहे, चला आता हे बघा डाळ बघू शकता, मस्तपैकी घट झार डाळ झालेली आहे बघा. हे बघा, हे बघा डाळीला किती मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान ली डाळ बघा. बघितलं, तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि गरम गरम डाळ भात खाऊन घ्या. मी आता बघते काय कमी आहे का. मस्तपैकी काही सुद्धा कमी नाही, बरोबर आहे सगळं. तर ही डाळ झाकून ठेवते. झाला आपला स्वयंपाक तयार, डाळ भात. आता तुम्ही डाळीसंग तुम्ही हे पण खाऊ शकता. बघायला गेलं ना, माझ्याकडे जिरं नव्हतं, काय वस्तू माझ्याकडे नव्हत्या, पण त्यातल्या त्यात मी बनवून घेतलं. तर तुम्हाला हे डाळ भात कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की बायांच्या हातामध्ये असतं जेवण बनवायचं, ते टेस्टी लागते का नाही लागते. बनवायचं कुणाला पण येतं. एवढं मी प्रेमाने बनवलं. काय भांडी निघाली का तुम्हीच सांगा, निघाली का. भात तर ह्यातच बनवला. आता हे 2 भांडी मला लागतात भात करायला आणि डाळ करायला. हे 4 भांडी आपली निघाली. बाकी आपल्याकडे फक्त चाकू आहे आणि हे आहे, ते 2 मिनटात धुवून निघाल. तर तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही पण जसं मी बनवलं डाळ तसं बनवून बघा. माझ्याकडे जिरं नव्हतं, माझ्याकडे बघायला गेलं ना तर काय वस्तू नाहीत घरामध्ये, पण जसं आहे तसं मी बनवलं. फक्त राय जिरा पण नाही, सॉरी लसूण मिरची कढीपत्ता पण नव्हता माझ्याकडे. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बाय.